श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनल मध्ये. अधिक मास महात्म्य अध्याय 3. द्वितीय अध्यायामध्ये आपण बघितलं, भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला गोपूजनाचं गोदानाचं महत्व समजावून सांगितलं आहे. गोमातेच्या प्रत्येक इंद्रियामध्ये अनेक देवतांचा वास आहे. याविषयीची कथा आपण या 3ऱ्या अध्यायामध्ये बघणार आहोत. अत्यंत पूजनीय आपल्या सर्वांची गोमाता, तिच्या शिंगाच्या मुळाशी ब्रह्मा, विष्णू, डोक्याच्या मध्यभागी महादेव, शिंगाच्या टोकावरती सर्व तीर्थ, कानामध्ये अश्विनी, डोळ्यामध्ये चंद्र सूर्य, दातामध्ये वायू, माथ्यावर सर्व देवी गण आहेत. तिच्या जिभेवरती वरुण आहे, मुखामध्ये सरस्वती आहे, दोन्ही ओठामध्ये संध्या, जिभेवरती इंद्र, गंगा गोमूत्राचे स्वरूपात गोमती आहे, यमुना आहे, गळ्यामध्ये यम आणि यक्ष आहेत आणि कोटी देव तिच्या पोटामध्ये बसलेले आहेत. म्हणून हिंदू धर्मामध्ये गोमातेचे पूजन अत्यंत पुण्यकारक मानले जातं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय जयाजी रघुराया. नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया, करा छाया कृपेची. तुमचे कटाक्ष करून निरसो तो माझे भाव. अज्ञान स्वरूपी लागो अनुसंधान, हेची कृपादान मज द्यावे मी बुडतो या भवसागरी. येथून माते काढी सत्वरी, पुढे जे होणे असेल परी, ते सुखे श्री हरी होऊ का. भगवान विष्णू माता लक्ष्मीला गोपूजनाचं गोदानाचं महत्व सांगत होते. पुढे ते माता लक्ष्मीला म्हणाले, नारायण वाच, न कृष्ण मृतवत्साम वायाम्य रोगाविताम तथा न च वंगामती श्रातामगाम द्यान ब्राह्मणायव. ऐक लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान, परी ते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे असावी सुंदर पौष्टिक आणि वरी संवत्सक दुग्ध जेवी, बलाहक वर्ष तोय अपार, रोड अथवा रोगिष्ट मृतवत्स नसावे, स्पष्ट किंवा वंध्या असोनी वरिष्ठ कामानय दा अथवा रोगी व्याप्त शरीरी दुग्धदन देती टिळभरी, ऐसी धेनुदाना निर्धारी योग्य सुंदरी नसे परी. अधिक मासातील गोदानाचे पुण्य महत्पुण्य आहे, पण ते कोणाला मिळतं? हे दान सत्पात्री असावं. सत्पात्री ब्राह्मणाला याचकाला द्यावं. गाय देताना ती चांगली असावी, दुभती असावी, धष्टपुष्ट संवत्स धेनू दान द्यावी. कारण दान हे गरजू आणि योग्य व्यक्तीला दिलं पाहिजे आणि तो ब्राह्मणही सदाचारी असावा, ईश्वरनिष्ठ असावा, जो या गोमातेची योग्य प्रकारे देखभाल करू शकेल. जी गाय आपण दान करणार असाल ती निरोगी असावी, दुभती असावी, वांज रोगिष्ट दूध न देणारी, मारकुटी अशी गाय मुळीच दान देऊ नये. कारण दान ही एक प्रकारची पेरणी आहे. धान्य जसं आपण पेराल तसंच ते उगवेल. या आपण जसं दान करू तसंच आपल्याला पुण्यफळ देखील मिळेल. अपात्री केलिया दान तरी ते नरकासी कारण, म्हणून सत्पात्री ब्राह्मण पाहुनी दान पै द्यावे. दान आपण जरी करत असाल ते दान सत्पात्री असेल तरच त्याचे पुण्यफळ मिळेल. गोमातेचे दान करताना किंवा कुठलेही दान करताना जो याचक आहे तो सत्पात्रीच असावा. तो दुराचारी नको, ते सदाचारी असावा. गोमातेच्या पोटामध्ये आपण लहानपणापासून ऐकतो की 33 कोटी देव आहे. गायीच्या प्रत्येक इंद्रियामध्ये देवाचा वास आहे. तर हे कसं, याविषयीची ही कथा या अध्यायात आली आहे. शृंगमुले गवा नित्यं ब्रह्मा विष्णू शमशितो शृंगराग्रे सर्व तीर्थानी स्थावरणं चराणं. पौलव्य नावाचा एक महातपस्वी ऋषी होता, ज्यांनी तपानी सर्वस्व सिद्धी प्राप्त केल्या. तप सामर्थ्यामुळे इंद्राला भीती वाटली, आपलं इंद्रपद जातं का काय. मग पौलव्य ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रानं अमरेशा नावाच्या अप्सरेला बोलावलं. ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी ती अनेक अप्सरांना घेऊन गेली आणि त्यांच्या हसण्या खिदळण्याच्या आवाजाने पौलव्य ऋषीची तपश्चर्या भंग पावली. तेव्हा त्यांनी त्या अप्सरांना याचं कारण विचारलं. त्यांनी काही कारण सांगितलं नाही. मग ऋषींनी आपल्या सामर्थ्याने जाणलं की हे इंद्राचं काम आहे. त्यांना राग आला. त्यांनी इंद्राला
उपस्थित होण्यासाठी आव्हान दिलं. इंद्रदेवांनी आपली चूक कळाली ते घाबरले. ब्रह्मदेवाकडे गेले. आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि विनंती केली की या संकटापासून आमचं रक्षण करा. इकडे पौलव्य ऋषींनी तपसामर्थ्याने जाणलं की इंद्रदेव कुठे आहे. त्यांनी त्यांना आपल्या आसनावर बसवलं. आपल्या हातामध्ये उदक म्हणजेच पाणी घेतलं. ब्रह्मदेवाला हजर होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर भगवान विष्णूंना देखील त्यांनी त्याच प्रकारे त्या ठिकाणी आवाहन केलं. वैकुंठीचा देव भगवान विष्णू देखील पौलव्य ऋषींना घाबरला. त्यांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. शंकर म्हणाले, तुम्ही सर्वजण इथे आलात कसे? त्याची भयभीत वाणी ऐकून भगवान शंकराला देखील आश्चर्य वाटले. आणि त्याहून मोठं म्हणजे भगवान शंकर देखील आपलं भस्म शोधू लागले. जे बघून म्हणाले, विष्णूंना हसू आले आणि मग ते म्हणाले, आपल्या सर्वांना आता एकच पर्याय आहे. ब्राह्मण गोमातेला काहीच काहीच इजा करू शकत नाही. म्हणून आपण सर्वजण गोमातेच्या शरीरामध्ये प्रवेश करूया. सर्व देवांनी गोमातेला पाचारण केलं आणि तिला विनंती केली की या संकटापासून तू आमचं रक्षण कर. इकडे पौलव्य ऋषींनी तपसामर्थ्याने जाणलं की इंद्रदेव कुठे आहे. त्यांनी त्यांना आपल्या आसनावर बसवलं. आपल्या हातामध्ये उदक म्हणजेच पाणी घेतलं. ब्रह्मदेवाला हजर होण्याचं आव्हान केलं. नंतर भगवान विष्णूंना देखील त्यांनी त्याच प्रकारे त्या ठिकाणी आव्हान केलं. वैकुंठीचा देव भगवान विष्णू देखील पौलव्य ऋषींना घाबरला. त्यांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. शंकर म्हणाले, तुम्ही सर्वजण इथे कसे आलात? त्याची भयभीत वाणी ऐकून भगवान शंकराला देखील आश्चर्य वाटले. आणि त्याहून मोठं म्हणजे भगवान शंकर देखील आपला भस्म शोधू लागले. जे बघून विष्णूंना हसू आले आणि मग ते म्हणाले, आपल्या सर्वांना आता एकच पर्याय आहे. ब्राह्मण गोमातेला काहीच इजा करू शकत नाही. म्हणून आपण सर्वजण गोमातेच्या शरीरामध्ये प्रवेश करूया. देवांनी गोमातेला पाचारण केलं आणि तिला विनंती केली की माते आमचं रक्षण करावं. गोमातेने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. तेव्हा सर्व देवांनी गोमातेच्या शरीरामध्ये प्रवेश केला. शिंगाच्या मुळाशी ब्रह्मा विष्णू महेश बसले. डोक्याच्या मध्यभागी भगवान शंकर बसले. माथ्यावरती सर्व देवगण, डोळ्यामध्ये इंद्र सूर्य, दातामध्ये वायू, कानात अश्विनी, जिभेवर वरुण, मुखात माता सरस्वती, गळ्यामध्ये यम व यक्ष, जिभेवरती इंद्र, गंगा गोमूत्राचे स्वरूपात गोमती, यमुना आणि दोन्ही ओठांमध्ये संध्या ते 3 कोटी देव मातेच्या पोटात. आता पौलव्य ऋषींनी ज्या वेळेस गोमातेला पाहिलं आणि हातामध्ये उदक घेऊन सर्व देवतांना समोर येण्याचं आव्हान केलं, त्यावेळेला त्यांना आपल्या शक्तीने कळालं की गोमातेने या सर्वांना आपल्या शरीरामध्ये समाविष्ट केले आहे, वास त्याचा हक्क दिला आहे. तेव्हा तेव्हा जागा झाला अवघे निरखून धेनू ते तव धेनू, अंगी सर्व देवते अलौकिता पावला विस्मयाते. म्हणे आता कोते करावे मग विवेक आठवून, अंतरी तया धेनू ते नमस्कारी. विवेका ऐसा ऐसा सहकारी आणि नसाते. क्रोधाते ज्या ठिकाणी विवेक जागा होता त्या ठिकाणी क्रोध थांबू शकत नव्हता. आलिया शरीरी अनर्थाते उभा करी तेथे विवेक तो आवरी. निवारी जो अनर्थाते भगवान शंकर मग सर्व देवासह त्या ठिकाणी प्रगट झाले. पौलव्य ऋषींची इच्छा पूर्ण झाली आणि पुढे ते कालांतराने वैकुंठाला गेले. म्हणून या मलमासी दान द्यावे धेनुसी, स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयासी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हेही दान करावे पवित्र. पाहुनी ब्राह्मण सत्पात्र यथायोग्य दान कीचे. तया योग्य पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय. म्हणून सुलभ उपाय धेनू सेवा निवेदिली. असे हे सर्वश्रेष्ठ धेनुदान म्हणजेच गोदान अधिक मासामध्ये जर आपण केले तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. गोदानाचं पुण्य अक्षय आहे, अमाप आहे. त्याचं मूल्यमापन करणं शक्य नाही. जसं अमृताचं
अमृताची गोळी, आकाशाची व्यापकता, सूर्यांची तेज, धरणी मातीची क्षमाशीलता, पर्वतांची उंची, भगवंत नामाचा महिमा, त्यांची थोरवी जसं आपण शब्दात सांगू शकत नाही. या सर्व गोष्टी अतुलनीय आहेत. तसंच गोदानाचं महिमा देखील खूप पुण्य आहे, अतुलनीय आहे, अमाप आहे, अक्षय आहे. स्वस्त श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्म पुराणीचे समंत मनोहर सुत विरचित तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.